नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय TV9 मराठी. सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सुपरफास्ट 50. सार्वत्रिक निवडणुका अवघ्या 2 महिन्यांवर असल्यामुळे यावेळी लोकसभेत लेखानुदान म्हणून मांडल्या जाणाऱ्या हंगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदाते आणि शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक लाभ देणारा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेटली अमेरिकेत गेल्यानं ते अर्थसंकल्प मांडतील की नाही यावर उलटसुलट चर्चा सुरू होती. तिला आता विराम मिळालेला आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी सुरू होत असून 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प म्हणजेच लेखानुदान जेटली स्वतः सादर करणार आहेत. 2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅकिंग झालं होतं याची कल्पना असल्यानंच गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली असा दावा अमेरिका स्थित सायबर एक्सपर्ट सय्यद शुजानं केलेला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षानेही ईव्हीएम अशाच प्रकारचा फेरफार केल्यास समाजवादी पार्टी बसपाचाही ईव्हीएम हॅकिंगमध्ये हात आहे. मिलिटरी ग्रेड ट्रान्समिट करणाऱ्या मॉड्युलेटरचा वापर करून 2014च्या निवडणुकीदरम्यान ईव्हीएम हॅक केलं. हॅक करण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशन्स कडून भाजपला मदत केली जात असल्याचा सय्यद शुजाचा दावा आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ईव्हीएम हॅकरचे हे दावे फेटाळून लावले आहेत. भारतातील ईव्हीएम सुरक्षित आहेत, त्यामध्ये छेडछाड होऊ शकत नाही. या दाव्यावर आम्ही कायम आहोत असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. कर्नाटकच्या तुमकुरू इथल्या सिद्धगंगा मठाचे 111 वर्षीय महंत डॉक्टर शिवकुमार स्वामी यांचं निधन झालं. स्वामींच्या पार्थिवावर आज दुपारी 4:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्याच्या सरकारवर सामान्य लोकांचा विश्वास असून आगामी लोकसभा निवडणुकीत सरकार पुढे कुठलंही आव्हान नाही. आमचंच सरकार पुन्हा येईल असं मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमधून चरितार्थ चालवण्यासाठी आपण चहा विक्रीचा सुद्धा व्यवसाय केला होता असं सांगतात. पण नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकलाच नाही असा दावा विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलाय. पिपली बलात्कार आणि खून प्रकरणी भाजपच्या महिला विभागाकडून ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये निदर्शनं करण्यात आली. यावेळी भाजपच्या एका महिला कार्यकर्तीनं पोलिसांची कॉलर पकडली. यावेळी पोलिसांनीही त्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे पुत्र विवेक डोवाल यांनी माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि द कारवा या साप्ताहिकावर मानहानीचा दावा ठोकलाय. आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. उत्तर प्रदेशात साधू संतांना प्रति महिना 500 रुपयांची पेन्शन राज्य सरकार देणार आहे. योगी सरकारनं निराधारांसाठी योजना जाहीर केली असून जास्त लाभ साधू संतांना दिला जाणार आहे. सरकारनं रामलीलेत काम करणाऱ्या लोकांना सुद्धा पेन्शन द्यावी आणि तिजोरीत काही शिल्लक राहिलं तर रावणालाही पेन्शन द्यावी असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला. कर्नाटकच्या कारवारमधील अरबी समुद्रात नाव उलटल्यानं बेपत्ता झालेल्या 26 जणांपैकी 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले तर 17 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. एकाचा शोध अद्यापही सुरू आहे. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी रोजगार निर्मितीवरून मोदी सरकारला लक्ष्य केलंय. काँग्रेस नोकऱ्या निर्मितीमध्ये फार चांगली नव्हती, पण मोदी सरकारने परिस्थिती खूपच वाईट करून ठेवली आहे असं मत अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं. यूपी मधल्या शहाजहापूरमध्ये मांत्रिकाच्या सांगण्यावरून 1 महिन्याच्या मुलीला जमिनीत गाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या मांत्रिकासह तान्होलीच्या मात्यापित्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. उत्तराखंडातल्या अनेक भागात हिमवृष्टी सुरूच असून केदारनाथ येथे पुन्हा एकदा हिमवृष्टी झालेली आहे. मंगळवारी आणखी हिमवृष्टी होण्याची शक्यता उत्तराखंडच्या हवामान खात्याने वर्तवली आहे. बांधकाम सुरू असलेल्या जम्मू रोपवेच्या केबल कार पाहणी दरम्यान दुर्घटना होऊन 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. दिल्लीतल्या अनेक भागांना काल पावसाचा जोरदार फटका बसला. पालम लोधी रोडसह अनेक भागांना जोरदार पावसानं झोडपून काढलं. सोमवारी किमान तापमान 11.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याच्या प्रत्यार्पणासंबंधी अँटिग्वा कोर्टात आज सुनावणी होणार आहे. भारतीय नागरिकत्व सोडले असलं तरी त्याचं प्रत्यार्पण होईलच असा तपास यंत्रणेने दावा केलेला आहे. आपल्याला भारताच्या ताब्यात देण्यात येऊ नये तसंच आपल्या बँक खात्यांचे तपशील सीबीआयला मिळू नयेत यासाठी फरार मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी न्यायालयांसमोर जी धडपड केली ती आता गोथम डायजेस्टच्या संकेतस्थळावर झळकलेली आहे. 2020 साली भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर 7.7% राहणार आहे तर त्याच काळात चीनी अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर 6.2 राहणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वर्तवण्यात आलाय.
लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोदी सरकार आगामी बजेटमध्ये छोट्या व्यापाऱ्यांसाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील कामगारांना दुर्घटना विमा देण्याचाही सरकारचा विचार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकी इंडियानं नेक्सा म्युझिक लॉन्च केलंय. या माध्यमातून सर्वांना गाण्याची संधी देण्यात येणारे प्रसिद्ध गायक AR रहमान यातील गायकांना मार्गदर्शन करणार आहे. भारतातील 119 अब्ज देशांच्या संपत्तीत दररोज तब्बल 2200 कोटी रुपयांची भर पडते. गेल्या वर्षात 1% असलेले हे अब्जाधीश आता 39% अधिक श्रीमंत झाले आहेत, असं एका अहवालात म्हटलं गेलंय. जगप्रसिद्ध ऑक्सफॉर्मच्या अहवालानुसार जगभरामध्ये गृहिणी म्हणून काम करत आपल्या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या स्त्रियांच्या कामाचं मूल्य $10 ट्रिलियन इतकं आहे. केंद्र सरकारनं प्रादेशिक हवाई संपर्कासाठी उडान योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या 20 महिन्यात जवळपास 11 लाख प्रवाशांनी उडानचा लाभ घेतला. विमान कंपन्यांनी कमी वापर असलेल्या आणि वापर नसलेल्या 37 विमानतळांवर 120 हवाई मार्ग सुरू केलेले आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. त्याबाबत स्वतः करीनानं आपल्या फोकस बॉलिवूडवर असल्याचं सांगितलंय. अभिनेता आदित्य पंचोली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कार मेकॅनिकचे मुजुरीचे पैसे न दिल्यानं त्याच्या विरोधात वर्सोवा पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला. हिंदी सिनेमा आणि पत्ते खेळणं सारखंच असल्याचं मत दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वी सुकुमारनं व्यक्त केलंय. पृथ्वी हिंदी चित्रपटाची निर्मिती करणार असून त्यासाठी तो चांगल्या कथेच्या शोधात आहे.